सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. सुषमाताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. पुण्यापाठोपाठ आता लोणावळ्यामध्ये सुद्धा बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडते. मुली असुरक्षित राहिल्यात आता महाराष्ट्रामध्ये. आपली पहिली प्रतिक्रिया. अत्यंत दुर्दैवी माणसाला काळीमा फासणारी घटना आहे. अशा पद्धतीने जर घरात आणि विशेष म्हणजे रक्तसंबंधामध्ये जर असे अत्याचार होणार असतील तर मुली सुरक्षित कशा राहतील आणि वाचवाव्यात त्या कुणापासून? वाईट आहे. खरंय, पण आता सुषमाताई, आता या संदर्भामध्ये अधिक कायदे अजून कठोर होण्याची गरज नाही वाटत का? कायदे तर कठोर केले पाहिजेत. काय होतं ना, आपल्याकडे केसेस मध्ये बऱ्याचदा पुराव्या अभावी आरोपी निर्दोष सुटतात आणि त्याचा फायदा ह्या अशा परिस्थितीमध्ये घेतला जातो. हे जास्त वाईट आहे. त्यामुळे कायदे कठोर करण्याची गरज आहे, त्याची अंमलबजावणी आणि महत्वाचं म्हणजे खटले फास्ट ट्रॅकवर चालवणं गरजेचं आहे. जे फास्ट ट्रॅकवर चालवले जात नाहीत खरं तर. आणि ते जर एकदा होऊ शकलं किंवा या संबंधाने जर अधिकाधिक आपण जर जास्त चांगले कायदे करू शकलो आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे स्पेशल आपण मागे म्हटलं होतं की महिलांच्यासाठी म्हणून स्पेशल जे वकील ऍडव्होकेट्स नेमले गेले पाहिजेत. म्हणावे तसे दर्जेदार वकील मिळत नाहीत. बऱ्याचदा केसेस दडपल्या जातात. त्याचा पाठपुरावा होत नाही, कन्सिस्टन्सी ठेवली जात नाही. त्यामुळेही या गोष्टी उद्भवतात. खरंय सुषमाताई, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली या संदर्भामध्ये.